दिसते क्लिअर। हे बघा आम्ही तुळजापूरला चाललो आणि तुळजापूरचे भरपूर पब्लिक आहे इथे। हे बघा आम्ही चाललोय तुळजापूरला येरमाळ्याच्या यात्रेला चाललोय आम्ही। भरपूर पब्लिक आहे बघा, ते देवा भरले टेम्पो दिसते का? फ्रंट कॅमेरा पण चांगला आहे, चांगलंच आहे ना, कोण वाटत वाईट नंतर। ही बघा एक देवी आली अजून, ही येडेश्वरी आहे, ही येडेश्वरी आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही तुळजापूरला गेलेलो आणि इथे आहे परड्या भरायचा कार्यक्रम। तर हे बघा सगळेजण अशा पद्धतीने कार्यक्रम करतायत आणि सगळ्या देव्यात काळूबाई, तुळजापूरची आई, येडेश्वरी, डबल डबल मूर्ती आहेत सगळ्या लोकांच्या। आणि इकडे बघा आम्ही परड्या भरत आहेत। हे बघा सगळं अशा चांगल्या पद्धतीने, आणि लेट झालेला आम्हाला तुळजापूरमध्ये जायला, त्याच्यामुळं पटापट आम्ही सगळे कामं आवरून घेतले। खूप छान वाटलं तुळजापूरला जाऊन। तर बघा कोण कोण तुळजापूर येडेश्वरीला येतं नक्की कमेंट करून सांगा। आणि हे बघा अशा पद्धतीने सगळ्यांच्या परड्या वगैरे भरून झाले आणि थोड्या वेळ गाण्याचा कार्यक्रम चालू ठेवणार होते। आणि हे बघा माझी परड्या वगैरे भरून झालेल्या आणि मी दुसरे कामं करायला लागलेली। तर बघा खूप छान वाटलं असं। आणि आम्ही आलेलो येरमाळ्यामध्ये। हे बघा असे ठेवलेले, त्या पहिला फोटोशूट झाला तो तुळजापूर मधला होता आणि हा आहे येरमाळ्यामध्ये।
अशा पद्धतीने बघा आता आम्ही चाललेलो आहेत मंदिराकडे आणि खूप वारं गावदान सुटलेलं, सगळे केस विस उडत होते आणि आम्ही छबिना घेऊन म्हणजे देवी एक येडेश्वरी आणि एक तुळजापूरची आई घेऊन आम्ही मंदिराकडे चाललेलो आणि इतकी गर्दी होती तेव्हा, इतकी गर्दी होती, खूप उशीर झालेला आणि खूप वारं वगैरे सुटलेलं, पाऊस पण येत होता आणि तिथून मंदिर होतं 6 ते 7 किलोमीटर, खूप लांब होतं, असं कंटाळा आलेला. आणि बघा अशा पद्धतीने आम्ही सगळे चाललेलो आहेत येरमाळ्याला, मंदिरात. आणि हे बघा रस्त्यात चालताना थोड्या वेळ 1-2 मिनिटं थांबलेले, कारण देवी आहे तर थोडा तर डान्स झालाच पाहिजे. आणि बघा सगळे मुलं इथे डान्स करत होते त्यांच्या पद्धतीने. आणि हे आहेत गुरु, म्हणजेच हे सगळ्यांची गणमाळा वगैरे करतात आणि खूप छान असे गुरु आहेत हे सांभाळून घेणारे. आणि बघा अशा पद्धतीने, आणि हा बघा कसं छान डान्स चालू आहे हे लोकांचा, मला तर खूप आवडला. आणि वातावरण पण एकदम फ्रेश होतं, वारं वगैरे सुटलेलं. आणि आम्हाला इथं वाटलेले 6 आणि आम्हाला जायचं होतं 6 ते 7 किलोमीटर लांब. खूप लेट झालेला आणि पायात चपला नव्हत्या कुणाच्या, सगळे बिगर चपलाचे गेलेले. आणि बघा किती मस्त डान्स, देवी डोक्यावर घेऊन डान्स चालू आहे. आणि मी व्हॉइसवर व्हिडिओ करते कारण कॉपीराइट स्ट्राईक पडन आणि साईडला हलगी वगैरे वाजत आहे, त्याच्यामुळं मी कॉपीराइट स्ट्राईक पडू नये म्हणून व्हॉइसवरती बोलत आहे. शूट वगैरे काढून घेतलेले, मग नंतर व्हॉइसवर टाकलेला. आणि मी बघा तिकडं साईडला आहे कोपऱ्यात, दिसलीच असेल तुम्हाला. आणि बघा किती मस्त नसते ते दादा, छान ना, खूप बरं वाटतं असं बघून. आणि नक्की कमेंट करून सांगा कोण कोण तुळजापूरच्या आईचा आणि येडेश्वरीचा भक्त आहे. आणि आम्ही इथं आलेलो मंदिरात, डायरेक्ट मंदिरात, खूप लांब होतं, चलून थकलेला आणि भरपूर उशीर झालेला आम्हाला यायला. 7-8 वाजलेले, कारण की भरपूर 6-7 किलोमीटर चालायचं होतं. आणि बघा अशा पद्धतीने आम्ही मंदिरात आलो. आणि उद्याचा ब्लॉग तुम्हाला येईल येरमाळ्याचाच, कारण आम्ही 2 दिवस येरमाळ्यामध्ये राहिलेलो. आणि हा आहे फक्त व्हॉइसवरती, आणि तो पण व्हॉइसवरतीच येईल. आणि प्लीज ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच व्हिडिओ चांगले बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.